आष्टा शहरात जादूटोण्याचा प्रकार, लिंबू टाचण्या बाहुली झाडाला टांगल्या। सांगलीच्या आष्टा येथील सागर शिंदे यांच्या शेतातील झाडावर लिंबू, बाहुली, दोरा आणि टाचण्या बांधल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यामुळे या परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आष्टा शहरात जादूटोणा आणि बुवाबाजीला ऊत आला आहे। रस्त्यावर सापडणारे उतारे आता नेहमीचेच झाले आहेत। अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। तालुक्यातून कारवाईची मागणी केली जाते आहे। अनेक लोकांना या बुवा बाबांनी आणि अंगारे दुपारे करणाऱ्या महाराजांनी अक्षरशः वेड लावले। राजकीय नेते कायम अडकले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। आष्टा येथील शिंदेमाळ्याजवळ असाच एक प्रकार समोर झालेला आहे आणि येथील सागर शिंदे यांच्या शेतातील झाडावर लिंबू, काळी बाहुली, टाचण्या झाडाच्या बुंद्याला टांगल्याचं दिसून आलं। त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। हा प्रकार जादूटोण्याचा असावा अशी शंका लोकांकडून व्यक्त केली जाते आहे। झाडाला बांधलेल्या, टोचलेल्या टाचण्या, बांधलेला दोरा, अडकवलेला लिंबू आणि बाहुल्या पाहून लोक अनेक जण अचंबित झाले आहेत। विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा सुरू असल्याने अनेकांनी डोक्याला हात लावला आहे। सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या बांधावरील झाडावर काल काळी बाहुली, लिंबू, सुया, मिरची आणि लाल धागा असं बांधलेलं दिसलं। हा एक अघोरी प्रकार आहे। कोण्या तरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार कोणीतरी करून त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे अघोरी प्रकार करणे हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे। तसेच असे प्रकार करून कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नसतं। ही सर्व एक अंधश्रद्धा आहे। यापासून लोकांनी सावध राहावं। असे प्रकार आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संपर्क साधावा। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी।